सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक होण्याच्या अगोदर त्यांनी एक अजेंडा काढला होता। त्या अजेंडामध्ये त्यांनी सांगितलं की सोलापूर शहरामध्ये कुठलाही कर दर आम्ही वाढ करणार नाही। पण आता माहिती मिळते कर दर या ठिकाणी विषय येणार आहे, त्याला आम्ही या ठिकाणी कडवून विरोध करणार आहे। इकडे तुम्ही नागरिकांना युजेस चार्जेसचे पैसे घेता, नागरिकांना घन कचऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक घराकडनं 50 रुपये घेता, व्यापाऱ्याकडनं 100 रुपये घेता। ही दोन्ही रकमा बघितल्या तर 12,000च्या आसपास जातात। तुम्ही त्या आपल्याला कर रुपी जे पावती येते त्यामध्ये पाणीपट्टी असेल, आरोग्य असेल, सोलापूर शहरात कचरा उचलण्याकरता शिक्षण कर असेल, अनेक कर त्या आपल्याला जी पावती त्यावर आहे। तुम्ही लोकांना देता किती आणि लोकांना सुविधा देता किती? जे नागरिक आहेत सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीला भरवून ह्या ठिकाणी मतदान दिले, यश दिले। तुम्ही जे अजेंडा आहे तुमचा, तुम्ही अजेंडाप्रमाणे ह्या सोलापूर शहरामध्ये लोकांना फसवू नका। तुम्ही एकीकडे 365 दिवस नळाला पाणी देऊ शकत नाही, 365 दिवसाचे पैसे घेता आणि सोलापूर शहरामध्ये फक्त 100 दिवस तुम्ही पाणी देता। तुमच्या सोलापूर शहरामध्ये खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा हे कळत नाही। सोलापूर शहरातली एकही बगीचा चांगले नाही, सोलापूर शहर एकही आरोग्य केंद्र चांगलं नाही, आणि मग तुम्ही कोणत्या तोंडाने ह्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे घेणार आहे? आता जे टॅक्स आहे तो सगळ्यात जास्त आहे, तुम्ही पाणीच देत नाही, नळाला पाणी येत नाही म्हणून अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत। त्या ठिकाणी बोरला पाणी, नळाला पाणी म्हणून लोक कनेक्शन जोडतात। या करवाढी संदर्भात पालिका आयुक्त असतील किंवा महापौर असतील यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे का आपलं? नाही, आज वर्तमानपत्रामध्ये बघितलं की कर वाढ होणार आहे, तर कर वाढीला आमचा विरोध राहणार आहे। सभागृहात तर आम्ही भांडू, पण रस्त्यावर उतरून देखील आम्ही भांडू, कारण का कर आणि दर हे सोलापूर शहराला न परवडणार आहे। ऑलरेडी तुम्ही शहरातल्या लोकांना भरपूर लुटता, सुविधा देत नाही आणि मग पैसे